चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू होता. ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. आणि या काळाशी संबंधित किती गोष्टी होत्या आपल्याकडे ज्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. एक आहे वापर, विविध वापर. एकच वापर नाही, आपण विविध प्रकारचे वापर जे आहेत ते कंप्लीट करायचे. दुसरं रचना. रचना ही एक प्रकारची नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या रचना, स्ट्रक्चर, की कशा कशा प्रकारचे वाक्य जे आहेत ते लिहिले जातात चालू वर्तमान काळात आणि त्यांची रचना काय. त्यानंतर ॲमिजारचा वापर. ठीक आहे. या तीन गोष्टी आपल्याला इथं क्लिअर करायच्या. व्हॉट्सअपचीच भाषा आली तिथे. वापर सांगितलेत मी तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकारचे वापर सांगितले 4 ते 5. ठीक आहे. हे झालं म्हणजे आपलं वापर जो आहे चालू वर्तमान काळाचा वापर कुठं कुठं करतात, कुठल्या कुठल्या प्रसंगात किंवा कुठल्या कुठल्या इव्हेंटमध्ये, कुठल्या कुठल्या गोष्टी घडत असताना किंवा कुठले कुठले वाक्य तुम्हाला बनवायचे असले तर तुम्ही चालू वर्तमान काळाचा वापर करता. हे मी तुम्हाला सांगितलंय मागच्या लेक्चरमध्ये. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी लास्ट लेक्चर जे आहे त्याच्या रेकॉर्डिंग बघून घ्या. ठीक आहे. आता इथं एक क्लिअर करून घ्या, ॲमिजारचा वापर कुठं कुठं करतात. नाही, कोणता करता असेल तर ॲमचा वापर करतात, कोणता करता असेल तर इथचा वापर करतात आणि आरचा वापर करतात. ॲमचा वापर कुठं करतात, तर ॲमचा वापर फक्त आय सोबत. ठीक आहे. ॲमचा वापर फक्त आय हा करता असल्यास करतात. ठीक आहे. आय या कर्त्यासोबतच करतात. आय या प्रथम पुरुषी एक वचनी. ठीक आहे. एक वचनी आहे तो, प्रथम पुरुषी आहे, सर्वनामासोबत करतात. ठीक आहे. याला चई लावून द्या, सोबतच करतात. तर पहिली गोष्ट काय, ॲमचा वापर हा फक्त आय. आय हा काय, प्रथम पुरुषी एक वचनी सर्वनाम आहे की नाही. म्हणजे इंग्रजीत म्हणायचं झालं तर हा काय, फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन. ठीक आहे. फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन. फर्स्ट पर्सन प्रथम पुरुषी. प्रथम पुरुषी का, तर स्वतःबद्दल बोलते. आता मी बोलत असताना, मी माझ्याबद्दल बोलत असेल तर बोलत असताना मी हा पहिला पुरुष, प्रथम पुरुष. ठीक आहे. मी जर तुम्हाला संबोधून तुमच्यासोबत बोलत असेल आणि तुमच्याच बद्दल बोलत असेल तर तुम्ही झाले द्वितीय पुरुषी. आणि आपण एकमेकांसोबत बोलतोय पण कुठल्या तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलतोय की तो असा, तो तसा, तर तो जो आहे किंवा ती जी आहे हे तृतीय पुरुषी. प्रथम पुरुषी कोण, जो बोलतोय तो. द्वितीय पुरुषी कोण, की ज्याच्यासोबत बोलतोय. आणि तृतीय पुरुषी कोण, ज्याच्याबद्दल बोलताय. ठीक आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, हे कोण आहे. तर फर्स्ट पर्सन म्हणजे कोण, जो बोलतोय तो फर्स्ट पर्सन, आय. आय हा सर्वनाम झाला. ठीक आहे. माय काय झालं, हाही सर्वनाम आहे, पण हा कसा आहे, हा पोझिशन दाखवणारा सर्वनाम आहे. पॉझिटिव्ह केस मध्ये येतो. माय म्हणजे माझा, माझी वस्तू आहे की नाही. माय बुक, माय पेन, पोझिशन दाखवणार, त्याच्याशी काही घेणं नाही. आय, मी, तुम्ही, तुमच्यासोबत बोलतोय मी, तर तुम्ही, यू, काय झालं, द्वितीय पुरुषी. कोणाबद्दल बोलतोय, तिसराच कोणीतरी असेल आहे की नाही, तो किंवा ती किंवा ते आहे की नाही, ही, शी, दे. तर हे काय झालंय, तर ही आणि शी आणि इट. इट हा निर्जीव वस्तूसाठी वापरतो आपण. तर ही, शी, इट हे तृतीय पुरुषी, कारण हे तिथं हजर नाही आहे, त्यांच्याबद्दल बोललं जात आहे की नाही. आपण काय करतो, एखादा हजर नसेल तर त्याच्या माघारी एक तर त्याची स्तुती करतो, नाही तर मग सगळं त्याचं काय ते कच्चा चिठ्ठा समजतो पुढच्या, त्याला माहिती असेल त्याच्याबद्दल तर, आहे की नाही. तर मग तो जो हजर नाही आहे, ज्याच्याबद्दल बोललं जातंय, तो तृतीय पुरुषी. ठीक आहे. थर्ड पर्सन. इथं काय होतं, जसं की बघा, एक तर नाऊन असतात.
पहिला मुद्दा काय, नाऊन असतात. ठीक आहे, नाम असतात. मग हा नाम जर एकवचनी असेल, एकवचनी नाम असेल, उदाहरणार्थ जसं की समजा रमेश आहे, अंकिता आहे, ठीक आहे, ही एकवचनी नाम आहे. एखाद्या शहराचं नाव जरी असेल, जसं की अकोला आहे, बरोबर आहे, शहराचं नाव आहे. तर व्यक्ती, वस्तू किंवा स्थळाचं नाव एकवचनी जर असेल तर त्याच्यासोबत कशाचा वापर करतात? आता ऍम तर गेला, हा तर नाही राहिला, कारण ऍमचा वापर फक्त आय सोबत करतात. आय हा प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. प्रथम पुरुषी मी एकवचनी आहे, एकटाच आहे, बरोबर आहे, आणि सर्वनाम आहे म्हणून प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आय. आय सोबत ऍमचा वापर करतात. आता राहिले इज आणि आर. तर एकवचनी नाम जर असेल, रमेश, अंकिता, अकोला, तर यांच्यासोबत इजचा वापर करतात. यांच्यासोबत कशाचा वापर करतात? इजचा वापर करतात. यांच्यासोबत काय करायचं? इजचा वापर करायचा. ठीक आहे, चालू वर्तमान काळात. पण हे जर अनेक वचनी असतील, जसं की आता रमेश नाही म्हटलं, बॉईज म्हटलं, बॉईज म्हटलं, ठीक आहे, बॉय पण नाही म्हटलं, बॉईज म्हटलं, गर्ल्स म्हटलं, ठीक आहे, त्यानंतर अकोला नाही म्हटलं, सिटीज म्हटलं, सिटीज, शहर, विविध शहर, ठीक आहे, कंट्रीज म्हटलं. अशा प्रकारे हे जर अनेक वचनी असतील, अनेक वचनी नाम असतील, तर अनेक वचनी नामासोबत कशाचा वापर करायचा? अनेक वचनी नाम जर करता असेल, ठीक आहे, हे सगळे कशाच्या बाबतीत होत आहे हे लक्षात ठेवा. नाही तर मग तुम्ही म्हणाल मधात आला तर मग मधातही त्याच्यासोबत आरचा वापर करायचा आहे. नाही, हे कर्त्याच्या स्वरूपात म्हणजे सब्जेक्टच्या स्वरूपात असतील तरच, सब्जेक्टच्या स्वरूपात, कर्त्याच्या स्वरूपात असतील तर. कर्ता हा जर नाम असेल, एक वचनी नाम असेल तर इजचा वापर, अनेक वचनी नाम असेल तर आरचा वापर करायचा. ठीक आहे, कसा वापर करायचा? आरचा वापर करायचा. कशाचा वापर कराल? आरचा वापर करा. शुभम बेटा, ऑडिओ नाही ना, बोलायचं तर ते चॅट बॉक्स वर बोला ना. मी हजर जाऊ इथं, ते मला ऐकू नाही येत ना, तिकडे ते हे लावलेलं आहे ना, आणि इतर विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होतं ना, तुम्ही तिकडून चालू केलं की. शुभम माईक बंद करा. शुभम माईक बंद करा. हा, ऐसा आहे ते, मग चालू कशाला करायचा शुभम? अरे बंद नाही होत नाही. अरे पण चालूच कशाला केला? झाला नाही, मी केला तो. सर्वनाम, प्रोनाऊन. आता लक्षात घ्या, एक एक गोष्ट लक्षात घ्या. काय म्हटलं मी? नाम जर असेल, कर्ता जर नाम असेल, एक वचनी नाम असेल तर इजचा वापर करा त्याच्यासोबत, अनेक वचनी नाम असेल तर आरचा वापर करा. ठीक आहे, म्हणजे जसं की रमेश इज, अंकिता इज, अकोला इज. जसं बॉईज आर, गर्ल्स आर, सिटीज आर, कंट्रीज आर. ठीक आहे, ते होते कधी कधी. आता मुद्दा काय? सर्वनाम जर असेल, कर्ता हा सर्वनाम असेल म्हणजे प्रोनाऊन असेल, तर तो जर प्रथम पुरुषी, ठीक आहे, प्रथम पुरुषी, प्रथम पुरुषी सर्वनाम आहे समजा, ठीक आहे, फर्स्ट पर्सन प्रोनाउन. काय? फर्स्ट पर्सन प्रोनाउन. आता इथं लक्षात घ्या, प्रथम पुरुषी कोण असतात? प्रथम पुरुषी म्हणजे जे बोलतायत, जो बोलतोय किंवा जे बोलतायत, जे बोलत आहेत, ते प्रथम पुरुषी सर्वनाम. जसं की मी बोलत आहे, आय, मी माझ्यासाठी काय सर्वनाम वापरणार आहे? मी माझ्यासाठी आय हा सर्वनाम वापरतो. तर मग आय हा प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. ठीक आहे, हा तक्ताच लक्षात ठेवा. हाय, आय हा प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम फक्त एकटाच आहे, आय. ठीक आहे, प्रथम पुरुषी सर्वनाम, प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम कोण आहे? आय. आय सोबत कशाचा वापर कराल? प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम असेल आय, आय सोबत ऍमचा वापर करा.
पण प्रथम पुरुषी अनेक वचनी सर्वनाम असेल तर आता कोणाला सांगता येईल प्रथम पुरुषी पण अनेक वचनी सर्वनाम? बघा मी तुम्हाला सांगतो सर्वनाम कसं ओळखायचं, प्रथम पुरुषी आहे का द्वितीय पुरुषी आहे का हे कसं ओळखायचं. स्वतःबद्दल जो बोलतोय तो प्रथम पुरुषी, तो एकटा असू शकतो एकापेक्षा जास्त असू शकतो, पण जो बोलतोय है की नाही तो प्रथम पुरुषी. सध्या मी बोलतोय, मग मी माझ्यासाठी काय वापरणार आहे प्रथम पुरुषी. आता मी एकटा न बोलता माझ्यासोबत आणखी इतर 5-6 लोक आहेत जी तुम्हाला तुमचं संबोधन करतायत, तुम्हाला मार्गदर्शन करतात की तुमच्यासोबत बोलतायत. माझ्यासोबत आणखी 5-6 लोक आहेत. मग याच्यासाठी सर्वनाम काय वापरणार आहोत आम्ही? आम्हाला 5-6 लोकांना एकत्रित म्हणायचं असेल नाही, जसं मी आता म्हणतोय की आय एम टीचिंग यू, तर याला मला असं म्हणायचं असेल की आम्ही सगळे तुम्हाला शिकवतोय, तर मग मी सर्वनाम कुठलं वापरेल? आम्ही. आम्हीला इंग्रजीत काय म्हणतात? काय म्हणतात? वी म्हणतात. काय म्हणतात प्रांजली? वी म्हणतात. तर बघा वी हा प्रथम पुरुषी सर्वनाम आहे पण तो अनेक वचनी आहे. वी काय आहे? प्रथम पुरुषी सर्वनाम आहे पण तो अनेक वचनी आहे. आता मी जर म्हटलं माझ्यासोबत आणखी 2-3 जण आहेत तर मी काय म्हटलं की वी आर टीचिंग यू, बरोबर आहे? वी आर टीचिंग यू. तर वी आर टीचिंग यू, वी म्हणजे आम्ही तुम्हाला शिकवतोय. तर हे सगळे काय झाले? आम्ही सगळे एकत्रित काय करतोय? एका मागोमाग एक तुम्हाला मार्गदर्शन करतोय, बोलतोय, बरोबर आहे? मग बोलणारे कोण आहेत? आम्ही. आम्ही बोलतोय म्हणून आम्ही प्रथम पुरुषी. आता आम्ही एकापेक्षा जास्त आहे म्हणून अनेक वचनी. प्रथम पुरुषी सर्वनाम पण प्रथम पुरुषी अनेक वचनी सर्वनाम वी. वी सोबत आरचा वापर करा. वी सोबत कसा वापर करा? आरचा वापर करा. स्पष्ट झालं नसेल तरी लक्षात घ्या, है की नाही? पुन्हा लक्षात घ्या की प्रथम पुरुषी सर्वनाम एकवचनी सर्वनाम आय सोबत ऍमचा वापर इतर कुठंच करत नाही, प्रत्येकाला माहित आहे. ते शिकत आलो सर. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएशन तेच ते झालं नाही, अजूनही तेच आहे पण थोडस डीप मध्ये जातोय आपण. मग प्रथम पुरुषी अनेक वचनी सर्वनाम असतं वी, याचा आर. आता सर्वनामात जर मी प्रकार करायला गेलो ना तर सर्वनामाचे वेगवेगळे प्रकार पडतात. आय नंतर मी, माय, माईन हे सुद्धा सर्वनामच आहेत, पण त्यांचा वापर इथं करायचा नसतो आपल्याला. म्हणजे त्यांचा वापर त्यांच्यासोबत काय येईल त्याच्याशी काहीच घेणं नाही, कारण ते पॉझिटिव्ह केसमध्ये जातात, है की नाही? सबजंक्टिव्ह केसेस मध्ये जातात. त्या केसेस नाही आहेत सध्या आपल्याला, ज्यावेळेस येतील त्यावेळेस तो झालं. प्रथम पुरुषी एकवचनी आय आय चा वापर, प्रथम पुरुषी अनेक वचनी सर्वनाम वी आरचा वापर. आता दुसरा आहे द्वितीय पुरुषी. दुसरे काय आहे तर हे आहे द्वितीय पुरुषी, ठीक आहे? हे द्वितीय पुरुषी सर्वनाम. सेकंड पर्सन प्रोनाउन म्हणतात यांना. आता इथं एकटाच असतो हा. आणि आता अनेक वचन एक वचन काहीच नाही. अनेक वचनात एक वचनात एकच गोष्ट आहे. तर इथं मी अनेक वचन एक वचन लिहिणार नाही, कारण बघा द्वितीय पुरुषी सर्वनाम जो आहे तो एकटाच आहे. द्वितीय पुरुषी म्हणजे काय? तर जो बोलणारा आहे तो बोलत असताना सध्याच्या घडीत ज्याच्यासोबत बोलतोय दुसरा व्यक्ती, ती दुसरी व्यक्ती समोरची, तो झाला द्वितीय पुरुषी. तो काय झाला? द्वितीय पुरुषी. आता मी कोणासोबत बोलतोय? तुमच्यासोबत बोलतोय. आता मला तुम्हाला संबोधून बोलायचं असेल तर मी यूचा वापर करेल. कशाचा वापर करेल? यूचा. आता यू कसं आहे सर्वनाम? एक वचनी असेल तरी यूज, अनेक वचनी असेल तरी यूज, है की नाही? एक वचनात यूज आणि अनेक वचनी यूज. म्हणजे इथं द्वितीय पुरुषी सर्वनाम एक वचन अनेक वचन पाहण्याची आवश्यकता नाही, तो यूज आहे. एक वचनातही यूज म्हणतो आपण, अनेक वचनी असेल तरी यूज म्हणतात. कोणी म्हणेल सर एक वचनी असेल तर यू म्हणतात, अनेक वचनी असेल तर युअर म्हणतात, तर मग त्याला अशी द्यायची मायागुण लावून. यू म्हणजे तू, हा झाला करता. युअर म्हणजे तुझा, है की नाही? युअर म्हणजे काय? तुझा. तुझा म्हटल्यानंतर काय? तर तुझी वस्तू असेल एखादी, तर हे काय झालं? पॉझिटिव्ह केस, म्हणजे मालकी हक्क दर्शवणारा युअर. तर युअर हा अनेक वचन नाहीये, युअर हा सर्वनामच आहे, यूच सर्वनाम आहे. पण मुद्दा काय की युअर हा पॉझिटिव्ह केस म्हणजे एखादी मालकी हक्क दाखवतो. युअर पेन, युअर बुक, है ना, युअर बाईक.
तर ही तुझी गाडी, तुझा पेन, तुझं पुस्तक, तर त्या पुस्तकावर, त्या पेनावर, त्या गाडीवर त्याचा असलेला मालकी अधिकार दर्शवण्यासाठी युअरचा वापर करतात. युअर काय, हा एका प्रकारचा सर्वनामच आहे, प्रोनाऊनच आहे, तर तो पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे. कसा आहे तो? पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे. म्हणून युअर हे काही अनेक वचन नाही. कोणालाही कन्फ्युजन असेल, डोक्यातून काढून टाकायचं, डिलीट, शिफ्ट डिलीट मारायची फाईल, की युअर हा अनेक वचन आहे, नाही. आणि मग नवीन फाईल डाउनलोड करायची. युअर काय, पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे. पॉझिटिव्ह प्रोनाऊन म्हणजे मालकी हक्क दर्शवणारा सर्वनाम आहे. तर द्वितीय पुरुषी सर्वनाम एकच आहे, यू. आणि यू सोबत आरचा वापर करतात. यू सोबत कशाचा वापर करतात रे? आरचा वापर करतात. कसा वापर करतात? आरचा वापर करतात. तुम्ही एक वचनात यूज म्हणाल, अनेक वचनात यूज म्हणाल, हे नाही. म्हणजे आपल्यापेक्षा मोठे असतील त्यांनाही आपण इंग्रजीत काय म्हणतो उद्धटपणे? यू. आणि लहान असतील तरी त्यांना काय म्हणतो? यू. लहान असेल तर त्याला आपण अरे तुरे करतोच, पण मोठ्यांना अरे तुरे करतो का? नाही. त्यांना आदराने बोलतो ना. मग इंग्रजीत आहे का तसं? नाही. तिथं माणसाची किंमतच नाही. आफ्रिका खंडात ज्या वेळेस हे गेले त्यावेळेस तुम्हाला माहित असेल, इतिहास जर तुम्ही अभ्यासात असाल अजूनही, तर आफ्रिका खंडात भारतात आल्यानंतर ते आफ्रिकेत गेले. आफ्रिकेत भारतात जसा यांचा व्यापार होता, युरोपियन देशांचा, यांची संस्कृती पहा किती चांगली आहे. यांचा भारतात जसा वापर व्यवसाय होता की नाही, तसाच आफ्रिकेतही व्यवसाय करायचे. पण व्यापार कशाचा करायचे? माणसं विकण्याचा, आहे की नाही? माणसांची तस्करी करण्याचा, गुलाम बनवण्याचा माणसांना. आफ्रिकेतून माणसं घ्यायची, विकत घ्यायची, ती दुसऱ्या देशात विकायची, आहे की नाही? त्याच्या बदल्यात तिथून व्यापारी वस्तू घ्यायच्यात, त्या युरोपमध्ये नेऊन विकायच्यात आणि तिथं पैसा कमवायचा. ही संस्कृती कोणाची? युरोपची. ज्या संस्कृतीचा आपण अवलंब करत आलो आतापर्यंत. म्हणजे आपल्याला काय, आता आपण बदलून राहिलो ना, आपल्या संस्कृतीला आपण फॉलो करतो का नाही? आपले कल्चर आहे काही घेणं नाही. फार मोजके लोक राहिले जे कल्चरला धरून आहे. जास्तीत जास्त लोक युरोपियन कल्चर जे आहे भारतात त्याचा अवलंब करतात. हे इकडचे सगळे झालेत, कन्वर्ट झालेत तिकडे. मुंबई, तिकडे बँगलोर, चेन्नई, पुणे, आहे की नाही? हे मोठे मोठे शहर आहेत ना, हे झालेत जवळपास कन्वर्ट. जे 10-10, 20-20 वर्षापासून तिथे राहून राहिलेत, झालं त्यांच्यासाठी ही संस्कृती जी आहे 1-2-3 झाली. पहा पुढे, तो विषयच नाही आपला, कुठं ते राजकारणात घुसता. तृतीय पुरुषी सर्वनाम. आपण परीक्षेची तयारी करतोय, आपण मस्त तयारी करायची. हे काय होते की नाही त्याच्याकडे लक्ष नका देत जाऊ तुम्ही. तुमचं काम काय? तुमचं काम आहे तयारी करणं. हा, तुमच्या तयारीशी संबंधित जर एखादी समस्या असेल, ती मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्हाला. पण त्याच्या व्यतिरिक्त हे बाकीचे काय करत आहेत? कारण हे काय, कॅमेरा समोर काही असतात, कॅमेऱ्याच्या मागे काही असतात. कॅमेरा समोर एकमेकांसोबत भांडतील आणि मागे जाऊन एकाच ताटात जेवतील, हे असे लोक आहेत. तृतीय पुरुषी सर्वनाम, थर्ड पर्सन प्रोनाउन. थर्ड पर्सन प्रोनाउन, तृतीय पुरुषी सर्वनाम. तर तृतीय पुरुषी सर्वनाम म्हणजे कोण? आता तृतीय पुरुषी सर्वनाम हा तो झाला ज्याच्याबद्दल ही दोघं बोलतात. आपण ज्याच्याबद्दल बोलतोय म्हणजे ते लोक, जे लोक काय की सकाळी कॅमेरा समोर भांडतात, संध्याकाळी एकाच ताटात जाऊन जेवतात. आणि काय होते मला सांगा तुम्ही, कधी हे रस्त्यावर येऊन हे जितके लीडर आहेत, माझा नाही बरं कोणी लीडर, मग मी कोणाच पार्टीला फॉलो करत नाही. जो ज्यावेळेस बरोबर आहे त्यावेळेस आपण त्याला अप्रिशिएट करतो की बरोबर आहे, चुकला असेल तर चुकला, ठीक नाही. पार्टी फॉलो करण्याचा प्रश्नच नाही, ना कोणाच्या प्रचारात ना अपप्रचारात, कुठंच नाही. न्यूट्रल राहायचं. जो योग्य करेल ज्यावेळेस त्याला अप्रिशिएट करता आलं पाहिजे, तुमच्यावर बंधनं असली नाही पाहिजे. त्यावेळेस तुम्ही पहा, कार्यकर्ते जे आहेत तेच एकमेकांसोबत हाणामाऱ्या करत फिरतात, हे नाहीत फिरत. यांचे लेकरही नाहीत फिरत, यांचे लेकर डायरेक्ट मिनिस्टर होतात. त्याला हे नाही समजत की 72,000 कोटीचं कर्ज माफ केलं, 72,000चं कर्ज माफ केलं की 7200 रुपयाचं कर्ज माफ केलं. त्याला हे नाही समजत अनिल अंबानीनं 45,000 कोटीचं कर्ज घेतलं की 45,000चं कर्ज घेतलं, आणि हे प्रधानमंत्री होण्यास स्वप्न पाहिजे का? आम्ही पहिले 45,000 कोटी आणि 45,000 फरक शिक म्हणा, मग पंतप्रधान होतो. नाही दिली का अर्थव्यवस्था डुबून टाकशील पुरी. म्हणून याच्या मागं लागूच नका, विचारच करू नका कोण काय करून राहिलं. तुमच्याशी संबंधित आलं तर बोला, अन्यथा बोलूच नका. त्यांचं पाहू द्या त्यांना काय करतात. कारण कित्येक विद्यार्थी यात वेळ वाया घालवतात, तो अर्थच नाही. त्यांच्या मागे वेळ वाया घालून तुमचं भलं होणार नाहीये.
शेवटी मंत्रीपद त्यांच्या मुलांना, त्यांच्या वारसांनाच भेटणार आहे, तुम्हाला नाही भेटत. तृतीय पुरुषी सर्वनाम, लक्ष द्या, तृतीय पुरुषी सर्वनाम. तृतीय पुरुषी सर्वनाम म्हणजे काय, तर मी तुमच्याशी बोलतोय आणि ज्याच्याबद्दल बोलत असेल, जो तिथं हजर नाहीये, तो तृतीय पुरुषी, म्हणजे तो किंवा ती किंवा ते. तर हे एकवचनी जर असतील, हे एकवचनी असतील, तर सजीवांसाठी ही, शी आणि निर्जीव वस्तूंसाठी इटचा वापर करतात. हे एकवचनी तृतीय पुरुषी सर्वनाम आहे. ही, शी, इट. यांच्यासोबत इजचा वापर करतात, यांच्यासोबत कशाचा वापर करतात, इजचा वापर करतात. आणि हे जर अनेक वचनी असतील, म्हणजे दे, म्हणजे काय, दे, दे म्हणजे ते आहे की नाही, ते एकापेक्षा जास्त लोक आहेत, तर त्यांच्याबद्दल जर बोलत असाल तुम्ही, तर ते दे. आणि दे साठी तुम्ही आरचा वापर करा. दे साठी तुम्ही आरचा वापर करा. दे साठी कसा वापर कराल, आरचा वापर. ठीक आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे ना. तर तृतीय पुरुषी एक वचनी सर्वनाम ही, शी, इट सोबत इजचा वापर करा. तृतीय पुरुषी अनेक वचनी सर्वनाम दे सोबत आरचा वापर करा. हा झाला ऍमिजारचा वापर. कशात ऍमिजारचा वापर, चालू वर्तमान काळात. की जर करता नाम असेल, एकवचनी नाम असेल, तर इजचा वापर करायचा, अनेक वचनी नाम असेल तर आरचा वापर करायचा. करता हा प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आय असेल तर ऍमचा वापर. प्रथम पुरुषी अनेक वचनी सर्वनाम वी असेल तर आरचा वापर. द्वितीय पुरुषी सर्वनाम असेल यू तर आरचा वापर. तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम ही, शी, इट असेल तर इजचा वापर. आणि अनेक वचनी, तृतीय पुरुषी अनेक वचनी सर्वनाम असेल दे तर आरचा वापर. लिहून घ्या पूर्ण तक्ता, आहे ना. हो, चालू घडामोडी हा प्रत्येक परीक्षेला असलेला अविभाज्य घटक आहे. तो कुठल्याही परीक्षेपासून वेगळा नाही, तो प्रत्येक परीक्षेत आहे म्हणजे आहे. तुम्ही कुठलीही परीक्षा घ्या, म्हणजे क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतच्या एक्झामिनेशन घ्या, सगळ्याच एक्झामिनेशन साठी चालू घडामोडी हा विषय आहेच. एखादा विषय नसेल, जसं पोलीस भरतीला इंग्रजी व्याकरण नाही पण चालू घडामोडी आहेच, तर मुख्य प्रवाहातील विषयांपैकी एखादा विषय नसेल पण चालू घडामोडी हा विषय आहेच. सर क्लास किती ज्यांनी तारखेपासून चालू चालू झालाय घडामोडीच्या हा? क्लासरूमला एनरोल केलंय त्यांना माहिती देणार आहे मी आज, की तुमच्या चालू घडामोडी या साप्ताहिक नाही राहिल्यात आता, त्या रोज होतील आता, आहे की नाही. 1 ऑगस्ट पासूनच्या सगळ्या चालू घडामोडी रोज होतील. जुलै महिन्याचे महत्वाचे अपडेटही मी तुम्हाला कंपाईल करून देईल. पण 1 ऑगस्ट पासूनच्या सगळ्या सकाळी 6 वाजताच तुम्हाला लेक्चर मिळेल. म्हणजे आता 2 ऑगस्ट आहे उद्या, तर उद्यापासून सकाळी 6 वाजता रोज जसं 2 तारखेला, 1 तारखेला जे काही झालेलं आहे, तर 2 तारखेच्या सकाळी 6 वाजता 1 ऑगस्टच्या सगळ्या चालू घडामोडी प्रश्नांसहित तुम्हाला तिथं मिळतील कंपाईल करून. आता त्या दररोज होतील, त्या 1 हप्त्यात साप्ताहिक नाही होणार, त्या दररोज होतील. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्याच्या टेस्ट सुद्धा होतील आता त्याच क्लासरूम मध्ये, चालू घडामोडींवर आधारित. ज्यांनी एनरोल केलंय त्यांना माहिती असू द्या. मला वाटते अंकित केलेला आहे ना एनरोल. विजया, क्लास हा तसा पाहिला तर पूर्वीपासूनच चालू आहे, पण लेक्चर जे आहेत ते रेग्युलर चालू आहेत 25 तारखेपासून, है ना. अजून पहिलंच चॅप्टर चालू आहे सगळ्या दोन्ही विषयांमध्ये, फक्त पहिलंच चॅप्टर चालू आहे. मॅथमॅटिक्सही पाहाल तुम्ही तर पहिलंच चॅप्टर चालू आहे संख्या, आणि इथं सुद्धा टेन्स हे पहिलंच चॅप्टर चालू आहे, त्यात फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स संपलाय. तर तुमच्या हातून अजून सिलेबस गेलेला नाहीये, जस्ट सुरुवातच झालेली आहे ना. हा, आणि जे लेक्चर्स तुमचे मिस झाले आहेत ते लेक्चर्स तुम्हाला क्लासचं जे ऍप्लिकेशन आहे गोठी अकॅडमी, त्याच्यात तुमच्या क्लासरूम मध्ये, तुमची सरळ सेवा भरतीची जी क्लासरूम आहे त्या क्लासरूम मध्ये कंटेंट नावाच्या सेक्शनला फोल्डर वाईज, सब्जेक्टच्या फोल्डर वाईज तुम्हाला सगळे व्हिडिओ लेक्चर्स तिथं अवेलेबल आहे.
आहे ना. हेच जे लेक्चर झालेत तेच तिथं अवेलेबल. हा, आणि अंकित, आता इव्हिनिंग पर्यंत मी तो व्हिडिओ रिलीज करणार आहे, तुम्हाला संपूर्ण माहिती असणार आहे त्यात तुम्हाला की काय काय आहे. बेनिफिट्स ऍडिशनल दिलेत, जे पहिले म्हटले होते मी त्यात आणखी वाढ करून दिली आहे त्यात, की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यात मिळतील. जे पहिले मी म्हटलं होतं की साप्ताहिक राहतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स राहतील आणि तुम्हाला फक्त पीडीएफ नोट्स मिळेल. तर टेस्ट नव्हत्या, मी तुम्हाला टेस्टच्या बद्दल काहीच बोललो नव्हतो तिथं. तर त्या टेस्टही टाकले, रोज टेस्ट टाकले तिथे की रोज टेस्ट राहते. ठीक आहे. ज्यांनी एनरोल केलंय त्यांना आता उद्या सकाळपासून 1 ऑगस्ट पासूनचे सगळे रोज लेक्चर जे आहेत सकाळी 6 वाजता अपलोड केलेले मिळून जातील. तो फार महत्वाचा घटक आहे, त्याचा अभ्यास आपला चांगला झालेला असला पाहिजे. कुठं गेले? हा, तर काय झालं आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. यात आपण आतापर्यंत काय पाहिलं, तर आतापर्यंत वापर पाहिलेला आहे. ठीक आहे, 2 गोष्टी आपल्या संपल्यात. यूज हा झाला, त्यानंतर आपण ॲमिजारचा वापर पाहिला. ठीक आहे, हे संपलं. आता स्ट्रक्चर पाहायचे, आपल्याला रचना पाहायचं. ठीक आहे, वेगवेगळे स्ट्रक्चर सांगणार आहे मी तुम्हाला, फक्त ते आता तुम्ही लक्षात ठेवा. रचना, ठीक आहे, हा तिसरा प्रकार, तिसरी गोष्ट महत्वाची. पण आता आपल्याकडे जी वाक्य असतात ती वाक्य आपण फक्त काही अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मध्येच बोलतो असं नाही. म्हणजे आपण फक्त होकारार्थी वाक्य जी आहेत त्यांचा वापर करतो असं नाही. आपण होकारार्थी वाक्यांचा वापर करतो, तिथे रचना वेगळी असते. जी सामान्य रचना तुम्हाला शिकवली जाते ती होकारार्थी वाक्यांची. मग नकारार्थी वाक्य आले तर काय करायचं, नॉटचा वापर कुठं करायचा. त्यानंतर प्रश्नार्थक वाक्य असेल तर मग सायकारी क्रियापद जे आहे ॲमिजार, याचा वापर कुठं करायचा. प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य असेल तर 4 प्रकारच्या वाक्यात रचना काय असते ते पाहायचं असते. आपण सामान्य साधा वर्तमान काळ जो होता, या 4 प्रकारच्या वाक्यांची साध्या वर्तमान काळाची वेगवेगळी रचना पाहिली आपण. इथंही ही 4 प्रकारची वाक्य जी आहेत यांची रचना जी आहे ती पाहिजे. तर पहिलं वाक्य काय असतं, तर चालू वर्तमान काळातील पहिलं वाक्य याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. काय म्हणतात? अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. ठीक आहे, याला काय म्हणतात? अफर्मेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य. आता लक्षात घ्या, ही जी रचना आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सची, ही सामान्य रचना आहे. जनरल जे स्ट्रक्चर तुम्हाला आतापर्यंत शिकवण्यात आलं तीच रचना आहे. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही जी रचना पाहिली, काय पाहिली तुम्ही, तर तुम्ही पाहिलं एस आहे प्लस ॲमिजार आहे प्लस V4 आहे आणि प्लस ऑब्जेक्ट आहे. म्हणजे एस स्टँड्स फॉर सब्जेक्ट. एस म्हणजे काय, सब्जेक्ट आहे, करता. ॲमिजार आहे ना, ठीक आहे, यांना हेल्पिंग वर्ब म्हणतात किंवा मॉडल ऑक्झिलरीज म्हणतात. यांना मॉडल ऑक्झिलरीज सुद्धा म्हणतात. सहाय्यकारी क्रियापद होतात ही काय होतात, सहाय्यकारी क्रिया. सहाय्यकारी क्रियापदे ही वाक्यात काय करतात, तर आपण म्हणतो की सहाय्यकारी क्रियापदे हे मुख्य क्रियापदाला सहाय्य करतात त्या वाक्याचा काळ जो आहे तो दर्शवण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे तर ते वर्तमान काळात चालू वर्तमान काळाचं आहे हे दर्शवण्यासाठी ॲमिजार सारखी सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. ते पूर्ण वर्तमान काळाचं आहे हे दर्शवण्यासाठी हॅव हॅज वापरतात. ठीक आहे, ते भूतकाळात असेल तर वॉज वेअर किंवा हॅडचा वापर करतात. भविष्यकाळात असेल तर विल शालचा किंवा विल हॅव शाल हॅवचा वापर करतात. तर मॉडल ऑक्झिलरीज किंवा सहाय्यकारी क्रियापदे ही मुख्य क्रियापदाला काय करतात, मदत करतात. हे काय आहे, हे आहे मुख्य क्रियापद वर्ब प्लस आयएनजी. ठीक आहे, म्हणजे तुमच्या मुख्य क्रियापदाला V1 ला आयएनजी हा प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाचं चौथं रूप. आणि हा ओ स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट. हा काय, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म.
ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. तर ही सामान्य रचना असते आपल्या अफर्मेटिव्ह होकारार्थी वाक्यात, की करता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक क्रियापदाचं चौथं रूप आयएनजी प्रत्यय लावू. इथं आयएनजी प्रत्यय लावण्याचे जे वेगवेगळे नियम आहेत, हा चौथा प्रकार पहा. हे एक महत्वाचं आहे की आयएनजी प्रत्यय लावण्याचे नियम, ठीक आहे, हेही पाहावं लागते. कारण वेगवेगळ्या काही अशी मोजकी क्रियापदे आहेत ज्यांना आयएनजी प्रत्यय लावत असताना कमी जास्त शेवटचं जे हे आहे अल्फाबेट हे बदलावं लागतं, ठीक आहे ना. तर मग मुद्दा काय, तर या वाक्यात इथं वाक्य कसं तयार होईल? मी म्हटलं तो पत्र लिहितोय, ठीक आहे. ही आता ही सोबत तुम्हाला अॅमिजार पैकी काय वापरावं लागेल? ही इज रायटिंग अ लेटर. ओके, तो काय करतोय? तो पत्र लिहितोय, ठीक आहे. तो काय पत्र लिहितोय. ही हा करताय आपला. ही सोबत आपण आत्ताच पाहिलं की इजचा वापर करतात, तृतीय पुरुषी एक वचनी करताय, थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे. ही इज रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहित आहे. आता चालू वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ या दोघातला फरक समजा. चौथा काळ जो असतो आपला, आहे की नाही, जिथं आपण V4 चा वापर करतो, म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ हा कालावधी फार मोठा असतो, त्याच्यासाठी चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काही प्रमाणात कार्य संपलेलं असतं, काही प्रमाणात चालू असतं. मी हे प्रत्येक वेळेस स्पष्ट केलं. ही क्रिया जी आहे ही नेमकी सुरू झाली आणि सुरू आहे, थोड्या वेळा अगोदर सुरू झाली आणि सुरू आहे. ही इज रायटिंग अ लेटर, ठीक आहे. ही इज रायटिंग अ लेटर. दुसरं तुम्ही वाक्य काय म्हणाल की रमेश इज वॉचिंग अ ड्रामा, ठीक आहे. रमेश काय करतोय? ड्रामा बघतोय. रमेश काय करतोय? ड्रामा बघतोय. रमेश काय करतोय? ड्रामा बघतोय. रमेश इज वॉचिंग अ ड्रामा. रमेश सोबत कसा वापर? इजचा वापर, आहे की नाही. रमेश सोबत कसा वापर? इजचा वापर. स्पष्ट आहे. तर अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल, होकारार्थी वाक्य असेल, कुठल्याही नकारार्थी वाक्याची किंवा कुठल्याही नकार दर्शवण्याची आवश्यकता नसेल यात, तर याची रचना तीच आहे जी तुम्हाला आतापर्यंत शिकवण्यात आली. एस प्लस अॅमिजार प्लस V4 प्लस ओ, म्हणजे सब्जेक्ट प्लस अॅमिजार हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापदे प्लस V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप. V1 ला आयएनजी प्रत्यय लावला की चौथं रूप तयार होतं, अधिक ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. जसं की ही इज रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहित आहे. वाक्यात, मराठी वाक्यात आपल्याला त आहे दिसला कुठेही, त आहे, तर समजून जायचं की चालू वर्तमान काळाचं वाक्य. मराठीच्या वाक्यात तुम्हाला कुठेही त आहे जर दिसेल, ठीक आहे, तर चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे मराठीच्या वाक्यात. दिसतंय का आणि आवाज येतोय का पहा. आहे ना. मधात इंटरप्शन झालं होतं ना. ठीक आहे, चलो. तर मराठीच्या वाक्याच्या शेवटी, मराठीत वाक्य तुम्ही बोलत असाल किंवा वाक्य पाहिलं असेल, त्याच्या शेवटी जर त आहे दिसत असेल तुम्हाला, तर समजून घ्यायचं चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे. मग त्या वाक्याला तुम्हाला चालू वर्तमान काळाची रचना वापरून काय करता येतं? लिहिता येतं, आहे ना. स्पष्ट आहे का सांगा? चालू वर्तमान काळाची पहिली अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्याची रचना स्पष्ट आहे का? सांगा पटपट. ठीक आहे. डाऊट असले कुणाला तर त्यांनी विचारून घ्यायचे. जेव्हा मी विचारतो की स्पष्ट आहे का, क्लिअर आहे का, तर त्यावेळेस डाऊट असला की विचारून घ्यायचा, म्हणजे मग मला तिथल्या तिथे तो क्लिअर करता येतो तुमचा डाऊट, आहे ना. चलो, नंबर 2. आता हे झालं होकारार्थी. आता जर नकारार्थी वाक्य असेल तर, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर,
नकारार्थी वाक्य असेल तर सोपं आहे, काहीच नाही. त्यात फक्त एक ऍडिशन करावी लागते. करता जसं तसंच राहील आपलं एस. ॲमिजार जसंच्या तसंच राहील, फक्त इथं नॉट लिहायचं. ठीक आहे, इथं काय करायचं, नॉट लिहायचं. ॲमिजार नंतर आणि V4 च्या दरम्यान नॉट हा वापरायचा. ठीक आहे, एस प्लस सब्जेक्ट करता ॲमिजार प्लस नॉट प्लस V4 प्लस ओ. बस काय ऍडिशन केली, नॉटची ऍडिशन केली तुम्ही. कशाची ऍडिशन केली, नॉट हा वापरला. नकारार्थी वाक्य आहे म्हणून काय केलं, नॉट वापरला. जसं की याच वाक्यांना जर नकारार्थी बदलायचं असेल की तो पत्र लिहित नाही आहे, लिहित नाही आहे. ठीक आहे, लिहित नाही असं नाही, लिहित नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणणार आहोत, ही इज नॉट रायटिंग अ लेटर. तो सध्या पत्र लिहित नाहीये. ठीक आहे, आपल्याला मराठीच्या वाक्यात काय पाहिजे, त आहे पाहिजे, त आहे पाहिजे, आहे की नाही. तो पत्र लिहित नाही आहे. ठीक आहे, लिहित नाहीये, तर मग नकारार्थी वाक्य झालं, त नाही आहे. तर ही इज नॉट रायटिंग अ लेटर. आपण म्हटलं सुरेश इज नॉट प्लेइंग क्रिकेट. सुरेश इज नॉट प्लेइंग क्रिकेट. ठीक आहे, तो क्रिकेट खेळत नाहीये. या वाक्याला जर मी बदललं तर रमेश इज, त्यानंतर इज नंतर नॉटचा वापर, इज नॉट वॉचिंग अ ड्रामा. बरोबर आहे, क्लिअर आहे का. तर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काहीच नाही, तुम्हाला नॉट जो आहे तो ऍडिशन करायचा आहे आणि वाक्य लिहायचे. स्पष्ट आहे का सांगा, ही रचना समजली का. हा, अचा अर्थ काय होतो, एक. ठीक आहे, आता जसं मी तुम्हाला मागं शालविलच्या बाबतीत समजून सांगितलं होतं. ठीक आहे, की जे जुनं ग्रामर होतं, जे मॉडिफाईड झालेलं नव्हतं, त्यात काय होतं, शालचा वापर कधी करायचे आणि विलचा वापर कधी करायचे, हे दोन्ही भविष्य काळात वापरतात. तर शालचा वापर कधी करायचे, ज्या वेळेस तुमचं जाणं निश्चित असेल. ठीक आहे, हे निश्चितता दर्शवणार होतं शाल. आणि जाणं अनिश्चित असेल म्हणजे भविष्य काळातली घटना जर अनिश्चित असेल, माहित नसेल, तर अनिश्चितता विलनी दर्शवायची. ठीक आहे, पण आता बदल काय झाला, आता शालचा वापर करतच नाही, निश्चित अनिश्चित दोघांसाठी विलचाच वापर करतात. बरोबर आहे, हेच बदल इथं झाले की ही एक होते आणि क्रिकेट हे मोजता येत नाही. हा, नंबर ऑफ गेम्स असतील समजा. आता या ठिकाणी आता काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट ठेवा. ही इज प्लेइंग क्रिकेट म्हटल्यानंतर क्रिकेट 1 2 3 4 5 6 असं मोजता येत नाही, म्हणून ए आणि एनचा वापर काय करतात, एक वस्तू दर्शनासाठी करतात. ठीक आहे, तर क्रिकेट मी याच्यासाठी नाही लिहिलं, कारण क्रिकेट हे मोजता येत नाही, तर लिहिता येत नाही. आता याच्यासोबत लिहिता येते का, बिलकुल लिहिता येईल. नंबर ऑफ स्पोर्ट्स, जर डिफरंट स्पोर्ट्स तिथं अवेलेबल असतील. ठीक आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, तिथं तुम्हाला सुविधा आहेत वेगवेगळे स्पोर्ट्स खेळण्याचे. स्पोर्ट्स काय असतात, स्पोर्ट्स म्हणजे खेळाचे प्रकार, जे मैदानी खेळाचे प्रकार, जे तुम्हाला घराच्या बाहेर खेळायचे असतात. गेम काय असतात, गेम हे घरात खेळण्यासाठी असतात. जसं की कॅरम हा गेम आहे, तो स्पोर्ट नाही आहे का, तो घराच्या आत खेळला जातो, 4 भिंतीच्या आत खेळला जातो. क्रिकेट, फुटबॉल हे स्पोर्ट्स आहेत, घराच्या आत खेळले जात नाहीत, मैदानावर जाऊन खेळावं लागतं. तर जिथं वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स खेळण्याची तुम्हाला
सुविधा असेल तिथं तुम्ही जर एखाद्याला संबोधून म्हणत असाल की तो हा खेळ खेळतोय, तर तिथे तुम्हाला द चा वापर करावा लागेल. का? पर्टिक्युलर तुम्हाला दाखवावं लागेल इतक्या साऱ्या खेळांमधून तो पर्टिक्युलरली एकच खेळ खेळतो. तिथे तुम्हाला द चा वापर करावा लागेल. आर्टिकल द क्रिकेट म्हणावं लागेल त्याला. काय म्हणावं लागेल? दी क्रिकेट. म्हणजे तुम्ही विशेष करून जोर देऊन उल्लेख जर करत असाल एखाद्या गोष्टीचा, है ना, आणि ती गोष्ट जी आहे ती स्पेसिफिक असेल, पर्टिक्युलर असेल, स्पष्ट असेल, तर द चा वापर करतात सोबत. ठीक आहे. तर इथं मी त्याला ना स्पष्ट केलंय ना जोर देऊन उल्लेख केलाय, मी साधारणतः उल्लेख केलाय, है ना, आणि ती मोजता येत नाही म्हणून मी अ चा वापर तिथं टाळलाय. आलं का लक्षात? 1 2 3 4 5 क्रिकेट असं मोजता नाही येत ना. 1 क्रिकेट, 2 क्रिकेट, 3 क्रिकेट. तर अशा ठिकाणी आपण काय करायचं, जनरली बोलत असताना, लिहित असताना त्या गोष्टींचं थोडंसं लक्ष ठेवायचं की आपण, आणि हा करत बोलत असताना बोलणारा व्यक्ती जो आहे की नाही, तो वाक्याला कशा पद्धतीनं बोलतोय त्याच्यावर अवलंबून असतं की तो वाक्यातील कुठल्या घटकावर जोर देतोय किंवा कुठल्या घटकाला तो विशेष महत्व देतोय. प्रत्येक व्यक्ती एकच वाक्य बोलत असेल, पण त्याच्या बोलण्यात, त्या वाक्यात कित्येक गोष्टींवरचा फोकस जो आहे तो इकडे तिकडे होतो, आहे की नाही? कारण प्रत्येकाला एका ठिकाणी तुम्ही गेलात, तिथं तुमच्या समोर विविध वस्तू आहेत, तर सगळ्यांना एकाच वस्तूवर जो फोकस असणार नाही. त्यांचा फोकस हा वेगवेगळ्या गोष्टीवर असू शकतो, है ना. त्यांची विचारसरणी वेगवेगळी असू शकते, वेगवेगळ्या माणसांची. म्हणून बोलत असताना तो जरी स्टेटमेंट एक देत असला तरी त्याचे अर्थ कितीतरी निघतात. है ना? हे आपले जे न्यूज चॅनल आहेत त्यांना विचारा ना, ते सांगतात तुम्हाला कोणी काय बोलला त्याचा काय अर्थ काय. स्पष्ट आहे का नकारार्थी वाक्य? ही रचना समजली का सांगा. समजली असेल तर लिहून घ्या, आणि लिहिली असेल तर तसं सांगा. झालं? क्लिअर आहे? चलो. आता तिसरी रचना. म्हणजे आता मी ज्यावेळेस समजा शाळेत होतो की नाही, तर पाचवीत आम्हाला ज्यावेळेस शिकवलं होतं त्यावेळेस आमच्या वेळेस चौथी, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, पहिली ते चौथी पर्यंत इंग्रजी नव्हतं. ठीक आहे, शाळेत. आमच्या नंतरची बॅच जी आहे ती बॅच प्रत्येक वेळेस बदल घेऊनच आली. आम्ही 10वीत ज्या वेळेस होतो आम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे बीजगणित आणि भूमिती, गणित बुद्धिमत्ता नाही, बीजगणित भूमिती 75-75 मार्काचे होते. 150 मार्काचा पेपर होता पूर्ण गणित. आम्हाला प्रॅक्टिकलचे मार्क नव्हते. 20-20 मार्काचे तुम्हाला प्रॅक्टिकलचे मिळतात ना, आमच्या बॅचला प्रॅक्टिकलचे मार्क नव्हते. फक्त विज्ञानला 10-10 मार्काचं प्रॅक्टिकल होतं. विज्ञान 1 आणि विज्ञान असे 2 विषय होते. 10-10 मार्काचं प्रॅक्टिकल होतं. आम्हाला प्रत्येक पेपर हा 100-100 मार्काचा आणि गणित 150 मार्काचा. बुद्धिमत्ता तुमचं बीजगणित 75, भूमिती 75. मग नंतरची बॅच हे घेऊन आली, बदल घेऊन आली. बरोबर आहे. मग मुद्दा काय की पाचवीत आम्हाला ज्यावेळेस शिकवलं होतं त्यावेळेस तो शाल्विल जो आहे तो शिकवला होता. आता आम्ही ज्यावेळेस बघतो त्याच्याकडे, तेव्हा आम्हाला लक्षात येतं की आता शालचा वापर जो आहे नाहीच आहे आजकाल. सरळ सरळ सरसकट विलचा वापर करतो प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. तिसरी रचना काय, तर तिसरं आहे तुमचं इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्यात आपल्याला काय करायचं असतं, प्रश्न विचारायचा असतो. प्रश्न विचारत असताना नेहमी लक्षात ठेवा तुमच्याकडे सहाय्यकारी क्रियापद आवश्यक आहे. प्रश्न विचारण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद आवश्यक आहे. तुम्हाला काय पाहिजे, सहाय्यकारी क्रियापद. ही गाठ बांधून घ्या की प्रश्न विचारायचा सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. मग
चालू वर्तमान काळात सहाय्यकारी क्रियापद आहेत सर ऍम इज आर. जिथं नव्हतं तिथं काय केलं तुम्ही? साध्या वर्तमान काळात कुठं काय होतं? नव्हतं. मग तुम्ही तिथं डू आणि डज घेतला, त्याचा वापर केला तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी. साध्या भूतकाळात नसेल तुमच्याकडे तर डू डजचं भूतकाळी रूप डीड घ्याल तुम्ही, डीडचा वापर कराल प्रश्न विचारण्यासाठी. तेच इथं करायचं. तिथं तुमच्याकडे क्रियापद नव्हते, तुम्ही सहाय्यकारी क्रियापद घेतली. इथं तुमच्याकडे सहाय्यकारी क्रियापद आहेत, त्याच क्रियापदांना वापरायचं, फक्त जागा बदलून घ्यायची. तर प्रश्न विचारत असताना आतापर्यंत याच्या अगोदरची जी वाक्य आहेत अफर्मेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे होकारार्थी नकारार्थी, ही जी वाक्य आहेत यात तुम्ही कर्त्यापासून वाक्य सुरू केलं. प्रश्न विचारत असताना सहाय्यकारी क्रियापदापासून वाक्य सुरू होतं. साध्या वर्तमान काळात तुम्ही पाहिलं होतं डू आणि डजचा पहिले वापर केलाय, मग कर्तव्य वापर केलाय. ठीक आहे. तर रचना काय असणार आहे? रचना असेल ऍम इज आर. ठीक आहे. सहाय्यकारी क्रियापदापासून सुरू करायची रचना ऍम इज आर प्लस सब्जेक्ट. ठीक आहे. करता पहिले सहाय्यकारी क्रियापद, मग करता, मग क्रियापदाचे चौथे रूप, मग तुमचं ऑब्जेक्ट. तर इथं पहा तुमची रचना जी होती ती होती सब्जेक्ट प्लस ऍम इज आर प्लस V4 प्लस ओ. बघा या दोघांना हात लावलेलाच नाहीये, ह्यांच्या जागा ज्या आहेत त्या बदलल्या आहेत. ऍम इज आर समोर आलंय, सहाय्यकारी क्रियापद समोर आली आहे, आणि हा सब्जेक्ट जो होता करता हा त्यांच्यानंतर पुढे आलाय. V4 प्लस ओ म्हणजे तुमचं क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट यांच्या जागेत कुठलाही बदल नाहीये. ठीक आहे. क्लिअर आहे. चलो मग प्रश्न विचारायचा आहे की तो पत्र लिहितोय का? तेच उदाहरण घेऊ. तो प्रश्न, तो पत्र लिहित आहे का? तो प्रश्न पत्र लिहित आहे का? त आहे, त आहे, बरोबर आहे, त आहे असलाच पाहिजे. तो पत्र लिहित आहे का? तो पत्र लिहित आहे का? करता आपला पहिले पाहून घ्यायचा कोण आहे, तो आहे ही. ही असेल तर ही सोबत इजचा वापर करतात, म्हणून तुम्हाला या सहाय्यकारी क्रियापदांपैकी इज हा समोर वापरायचा. इज, मग तुमचा करता ही, इज ही रायटिंग अ लेटर. ठीक आहे. तो पत्र लिहित आहे का? तो पत्र लिहित आहे का? आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. शेवटी काय? प्रश्नार्थक चिन्ह. की तो पत्र लिहित आहे का? इज ही रायटिंग अ लेटर? इज ही डुईंग गुड इन एक्झाम्स? म्हणजे तो परीक्षेत, आता बघा इथं प्रदर्शन पाहिजे. परीक्षेत काय करतो आपण? प्रदर्शन करतो. चांगलं प्रदर्शन करतो, वाईट प्रदर्शन करतो. चांगले गुण मिळतात, वाईट गुण मिळतात, जे आपण काय करतो? प्रदर्शन करतो. तर प्रदर्शनाला शो ऑफ म्हणतात, दाखवणे. पण तो शब्द जो आहे तो या प्रदर्शनासाठी वापरला जात नाही, बरोबर आहे. किंवा मग प्रदर्शनीला एक्झिबिशन सुद्धा म्हणतात, तोही वापरला जात नाही. ठीक आहे. मग इथं काय करावं लागतं की त्या प्रदर्शनासाठी म्हणजे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याची परीक्षेत प्रगती कशी आहे, याच्यासाठी एक तर परफॉर्मन्स हा शब्द वापरला जाईल, किंवा मग डुईंग गुड ही फ्रेज वापरली जाईल. डुईंग गुड म्हणजे चांगली कामगिरी करणे. डुईंग गुडचा अर्थ काय? चांगली कामगिरी करणे. ठीक आहे. आता गुड तर विशेषण झालं. ठीक आहे. गुड काय? विशेषण आहे. मग तुम्हाला क्रियापद पाहिजे होतं, त्याचा चौथं रूप पाहिजे होतं. तुम्ही सहाय्यकारी क्रियापदानी ही लिहिलं, इज ही. तो चांगला परीक्षेत चांगली प्रगती करत आहे का? आहे की नाही? मग इज ही लिहिलं तुम्ही. आता तुम्हाला क्रियापदाचं चौथं रूप लिहायचं, तर चांगली प्रगती करत आहे का हे म्हणण्यासाठी तुम्ही डुईंग गुड वापरता, डू गुड म्हणता. ठीक आहे. मग त्या डूच डुईंग करायचं,
हा जो आहे डू याचा अर्थ काय होतो, आता हे मुख्य क्रियापद आहे बघा. तुम्ही साध्या वर्तमान काळात डू ला सहाय्यकारी क्रियापद म्हटलं, हेल्पिंग वर्ब म्हटलं, पण मी तुम्हाला पहिले सांगितलं आताही सांगतो की काही क्रियापद अशी आहेत जसं की हॅव हॅजही पाहसाल तुम्ही, हॅव हॅज सुद्धा हे नुसते सहाय्यकारी क्रियापद नाहीत, हे काही काही ठिकाणी मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वाक्यात येतात. वाक्य आहेत आय हॅव हॅड, हॅवचाही वापर आहे, हॅडचाही वापर आहे. कुठे अरे हे कसं लिहिलं, वाक्य चुकलं म्हणजे इथेच चुकलं. हॅव हॅडचा वापर केला. काही वाक्यात आय हॅड हॅडचा वापर आहे, हॅड हॅड 2 वेळेस आला, वाक्य इथंच चुकलं म्हणते नाही, वाक्य बरोबर आहे. एका ठिकाणी तो हॅड सहाय्यकारी क्रियापद आहे, लगेच त्याच्यानंतर तो मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा आलाय. तर बघा हे हॅव हॅज हॅड आहे की नाही. डू डज, डूज म्हणा, डज काय तर त्याला ईएस प्रत्यय आणि डीड काय त्याचं भूतकाळी रूप आहे. तर डू जो आहे, हॅव हॅज जे आहे, हॅड जे आहे, ही अशी सहाय्यकारी क्रियापदे जी आहेत ती मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापरली जातात. हे लक्षात ठेवा. या गोष्टी तुम्ही लिहित चला, मी सांगतोय तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, त्या तुम्ही लिहित चला वर. मुख्य क्रियापद मेन वर्ब म्हणून सुद्धा वापरली जातात. आणि त्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे, डुईंग गुड. ठीक आहे, त्याचं उदाहरण समोर आहे की डू हे सहाय्यकारी क्रियापद असून सुद्धा ते कुठं आहे, V4 म्हणून लिहिलंय. व्ही काय, क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे मुख्य क्रियापद, वाक्याचं मुख्य क्रियापद, वाक्याचं मुख्य क्रियापद. आणि वाक्याचं मुख्य क्रियापद म्हणून काय आला, डू आला, त्याला आयएनजी प्रत्यय लागला, डुईंग आहे की नाही. इज ही डुईंग गुड इन एक्झाम्स, तो परीक्षेत चांगली म्हणजे चांगलं परफॉर्मन्स करतोय का, चांगली कामगिरी करत आहे का. आलं का लक्षात. तर डू हा फक्त सहाय्यकारी क्रियापद नाही, तो मुख्य क्रियापद सुद्धा आहे. हॅव हॅज हॅड सुद्धा असेच आहेत, ते फक्त सहाय्यकारी क्रियापद नाहीत, ती मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापरली जातात. ॲमिजार नाही वापरलं जात, किंवा मग तुमचं विल शाल सुद्धा वापरलं जात नाही, ते फक्त सहाय्यकारी क्रियापद आहे. पण हे मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापरली जातात. लिहून ठेवा. आणि हे समजलं का मला सांगा. आणखी एखादं वाक्य घेऊन घ्या. जसं की इज शी सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणं गात आहे का. समजलेत का. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्याची रचना समजली का सांगा. प्रश्नार्थक वाक्याची रचना समजली का सांगा. समजलं. चलो बहुत बढिया. याचं पाचवं लेक्चर जे आहे की नाही उदाहरणाचं होईल, तर त्यात तुम्हाला मग आता हे सगळं जे आहे ते एकत्रित येईल. तर तुम्ही लक्षात ठेवायचं की तिथं तुम्ही अडखडले नाही पाहिजे. इथं तुम्ही हो म्हटलं, तिथं अडखडले नाही पाहिजे. तिथं अडखडले काय करसाल म्हणा सर तुम्ही, तुम्ही स्क्रीनच्या त्या बाजूला, आम्ही या बाजूला. क्या कर लेंगे तुम. मराठी वाक्प्रचार म्हणी, म्हणीत तुम्ही ऐकलं असेल ते म्हण आहे आपल्याकडे महाराष्ट्रात मराठी, छडी लागे चमचम विद्या ही गम गम, आहे की नाही. तलाठी पद नाही भेटत, सिलेक्शन होतच नाही. ही जी म्हण होती ती ऑनलाईन साठी लागूच होत नाही आता, आहे की नाही. पण ऑनलाईन साठी काय ऑफलाईन सुद्धा लागू होत नाही. पहिले लहान होतो की नाही आम्ही, बघा आम्हाला एक मॅडम होत्या 3री-4थीत असताना. मारायचं कसं माहित आहे का, मारायचं कसं, जसं की होमवर्क दिलं नाही आलं, पाढे पाठ करायला सांगितले, दुसऱ्या दिवशी आले, पाढे विचारले नाही आले, मग कसं जवळ बोलवायचं, प्रेमान बोलवायचं. आणि जवळ बोलवून प्रेमान बोलवून हे केस पकडायचे असे आणि असं उलट करायचं. ठीक आहे, उलट करायचं, हे डोकं भीतीकडे, केस पकडायचे, भीतीला मारायचे, धड 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 धड. इतकं मारल्यानंतरही कधीच आमचे आई वडील शाळेत जाऊन भांडलेले नाही की तुम्ही मारलं का. ते उलट जाऊन सांगायचे अजून 2-3 लावून द्या, म्हणजे हा सुधरल तरी. ठीक आहे, म्हणजे अभ्यास तरी करत. आज तशी परिस्थिती आहे का नाही. आज तुम्ही बोलू शकत नाही.
तुम्ही बोललात, तो रडला, घरी गेला की त्याचे आई वडील इथे येतात. तुम्ही बोललेच कसे, है ना? तर ही पिढी जी आहे, ही पिढी तो रिस्पेक्ट नाही देणार मग त्या शिक्षकाला, टीचरला, गुरु बिरू काहीच नाही. कायचा गुरु म्हणते का? चला पुढे पहा. आम्हाला आजही आमचे शिक्षक भेटतात की नाही तर मी त्यांच्या पायास पडतो, कारण जे त्यांनी त्यावेळेस दिलंय ते पुढे कोणीच नाही देऊ शकत. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स, ठीक आहे. आता सॉरी, अफर्मेटिव्ह नाही, इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स काय? इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थ, प्रश्नार्थ नकारार्थी वाक्य. ठीक आहे. हा काय, हे प्रश्नार्थक वाक्यच आहे, पण प्रश्नार्थक कसं आहे? नकारार्थी वाक्य आहे. प्रश्नार्थक कसं आहे? नकारार्थी वाक्य. ठीक आहे, प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य. आता इथं रचना समजून घ्या. प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद पहिले ॲमिझा, पण नकारार्थी वाक्य आहे म्हणून तुम्ही नकारार्थी वाक्यात पाहिलं होतं की नाही? क्रियापद करता ॲमिझार, ॲमिझार प्लस नॉट. तुम्ही नकारार्थी वाक्यात पाहिलं होतं एस प्लस ॲमिझार प्लस नॉट. ठीक आहे, मग मी म्हटलं तर V4 प्लस ओ. इथं थोडस लक्षात घ्या, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून तुम्ही ॲमिझार जे आहे ते समोर टाकलं, हे समोर घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला कर्ता टाकावं लागेल, सब्जेक्ट. नॉट नाही टाकू शकत तुम्ही, ॲमिझार नंतर नॉट आलं इथं, पण तुम्ही प्रश्नार्थक नकारार्थी वाक्यात तसं नाही करू शकत. ॲमिझार नंतर नॉट नाही, कारण हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापदानंतर कर्ताच आला पाहिजे. सहाय्यकारी क्रियापदानंतर कर्ताच आला पाहिजे. ठीक आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून पहिले सहाय्यकारी क्रियापद नंतर कर्ताच आला पाहिजे, लक्षात घ्या. प्रश्नार्थक होकारार्थी वाक्य असलं तरी, नकारार्थी असलं तरी, मग सर नॉट कुठं टाकायचा? तर मग आपण हे तर साध्या वर्तमान काळात सुद्धा पाहिलं, कर्त्यानंतर नॉट लिहायचं, कर्त्यानंतर नॉट लिहायचं. मग V4 प्लस ओ यांची जागा कधीच बदलत नाही, ठीक नाही. हे फेविकॉल त्या जागेवर चिपकवले, ते तिथून निघतात का? नाही. चलो, म्हणजे उदाहरणार्थ आपण आपलंच वाक्य जर घेतलं की तो पत्र, आता इथं मराठीत वाक्य काय होईल? तो पत्र लिहित नाही आहे का? तो पत्र लिहित नाही आहे का, है ना? तो पत्र लिहित नाही आहे का, लिहित नाही आहे का? ठीक आहे, प्रश्न विचारलाय तुम्ही आणि तो नकारार्थी विचारलाय की तो पत्र लिहित नाही आहे का. मग तो आहे म्हणून इज ही नॉट रायटिंग अ लेटर. इज ही नॉट रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित नाही आहे का? इज, ॲमिझार पैकी इज, करता तुमचा ही, नॉट वापरलाय त्याच्यानंतर, क्रियापदाचं चौथं रूप, आणि अ लेटर हे झालं ऑब्जेक्ट. अ लेटर काय झालं? ऑब्जेक्ट. इज ही नॉट रायटिंग अ लेटर. दुसरं वाक्य जर म्हटलं तर इज शी नॉट सिंगिंग अ सॉन्ग. हा सॉरी, प्रश्नार्थक चिन्ह, हो हो शुभम. ते काय आपण साधारण वाक्य लिहितो की नाही, आपल्याला सवय नसते. एकदम बरोबर, इतकंच बारीक लक्ष असलं पाहिजे. इतकंच बारीक लक्ष असलं पाहिजे. आता प्रश्नार्थक चिन्ह राहिलं लिहायचं. पंक्च्युएशन एरर म्हणून एक प्रकार येतो, तिथं पंक्च्युएशन एरर मध्ये चिन्हाच्या ज्या चुका होतात आपल्या चिन्ह लिहित असताना, म्हणजे कॉमा वापरत असताना, फुल स्टॉप देत असताना, इन्व्हर्टेड कॉमा, प्रश्नार्थक चिन्ह, एक्सक्लामेशन मार्क, हे हे पंक्च्युएशन, यांना काय म्हणतात? हे पंक्च्युएशन आहे. तर हा एक प्रकार असतो, पण आपल्याला नाही का परीक्षेत, तुमच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेत पंक्च्युएशन एरर विचारतच नाही. तुम्हाला वाक्यच दिलेलं असतं, फाइंड आउट द एरर, है ना, आणि मग ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं इग्नोर द एरर्स ऑफ पंक्च्युएशन. म्हणजे तुम्हाला एरर फाइंड आउट करायचं, फाइंड आउट द एरर फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस, ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं इग्नोर द एरर्स ऑफ पंक्च्युएशन.
पंक्च्युएशन एरर इग्नोर करा. ते प्रश्नार्थ चिन्ह हे चिन्ह बरोबर दिले आहेत नाही दिलेत ते पाहू नका. पण आपण आपल्याला काय म्हणतात नियम माहित पाहिजेत की कुठं कुठलं चिन्ह वापरतात आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे. तर इज ही नॉट रायटिंग अ लेटर बघा, कर्त्यानंतर नॉट, कर्त्यानंतर नॉट, इथंच चूक होईल. चूक कुठं होईल? इथंच होईल की नॉट कुठं वापरू मी, नॉट कुठं वापरू. आणि वाक्य देत असताना ते अशाच पद्धतीने देतील की तुमच्याकडून चूक करून घेतील. चूक करणार नाही तुम्ही, चूक करून घेतील. ठीक आहे. त्यानंतर जर मी म्हटलं की आर दे नॉट गोइंग टू टूर, ते टूरला जात नाही आहेत का, है ना, ते टूरला जात नाही आहेत का. तर आर दे, आता दे ते अनेक वचनी होते म्हणून आपण सहाय्यकारी क्रियापद आरचा वापर केला. आर दे नॉट गोइंग टू टूर, नॉट हे सब्जेक्ट नंतर झालं पाहिजे. जर अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर, प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य असेल तर. नेहमी हे लक्षात ठेवायचं, नेहमी हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. समजलं का? समजलं असेल तर आपल्या रचना संपल्या, विविध रचना संपल्या. चालू वर्तमान काळाच्या रचना संपल्या. 4 रचना असतात वेगवेगळ्या, ते 4ही मी शिकवलं तुम्हाला. उद्या आयएनजी प्रत्यय लावण्याचे नियम आणि त्याच्यावरची उदाहरणं सुरू करेल. उदाहरणासाठी एक स्पेशल लेक्चर सुद्धा असेल, है ना. तो मग आपल्याला आता किती लेक्चर राहिले? 2 लेक्चर राहिले चालू वर्तमान काळाचे. आणि मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला, इतक्या गोष्टी नाही शिकवणार की 4 वापर, तुम्हाला एक वापर शिकवतील. चालू वर्तमान काळ, चालू वर्तमानातील चालू घटना दर्शवण्यासाठी चालू वर्तमान काळाचा वापर करतात. पण हे नाही शिकवणार तुम्हाला की जवळच्या भविष्यातील घटना जी आहे, जवळच्या भविष्यातील घटना तिच्यासाठी सुद्धा चालू वर्तमान काळाचा वापर करतात. हे गॅरंटीनं मी सांगतो, कोणीच नाही शिकवणार. जितके वापर 3-3, 4-4 वापर प्रत्येक काळाचे मी शिकवतोय. तुम्हाला वेगवेगळ्या रचना तिथल्या तिथं स्पष्ट करून देतोय, कारण ह्या प्रकारचे वाक्य आपल्याला येतात, है ना. आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत छोट्या मोठ्या त्या सगळ्या क्लिअर करून देतोय. तर इतकं सगळं होणार नाही ग्रामरच्या कुठल्याही बॅचमध्ये. चालेल का? क्लिअर आहे का प्रत्येकाला? 4ही रचना समजल्या का? सांगा प्रत्येकाने एक वेळ पटपट सांगून द्या. शुभम, अंकित समजलं, क्लिअर आहे. अमृता क्लिअर आहे. अंजली, फक्त 4च विद्यार्थी? अरे बाकी को नहीं समझ में आया? नहीं, मिनाली नाही कळलं, विशाल नाही कळलं, विजया, प्रांजली, शुभम बोला, जेवण चालू आहे का? क्लिअर आहे? शुभम तुम्हाला तर क्लिअर आहे, तुम्ही सांगितलं क्लिअर आहे म्हणून. ठीक आहे, चलो कोई प्रॉब्लेम नाही. तर उद्या आपण काय करणार आहोत? आयएनजी प्रत्यय लावण्याचे नियम आणि याच्यावरची उदाहरणं जी आहेत शिकणार आहोत. पुढच्या हप्त्यापासून तुम्हाला आणखी एक लेक्चर वाढवणार आहे. नेक्स्ट वीक पासून मी आता मराठीतच बोललो की नाही, उदाहरणं मी तुम्हाला इथं समजण्यासाठी आवश्यक उदाहरणं दिलीत. ठीक आहे. आणि मी आत्ताच म्हटलं की उद्याही मी उदाहरणं घेईल आयएनजी प्रत्ययाचे नियम संपल्यानंतर, आणि उदाहरणावर आपलं एक पूर्ण लेक्चर असणार आहे. हा, ते होईल, काही टेन्शन घेऊ नका. इथली उदाहरणं तर समजून घ्या तुम्ही. याच्यावर मला कळतं की जास्तीत जास्त उदाहरणं असली म्हणजे आणखी नियम जे आहेत ते स्पष्ट होतात. तर ती उदाहरणं जी आहेत ती स्पेशल घेणारच आहे ना मी. ठीक आहे. पुढच्या हप्त्यापासून तुम्हाला आणखी एक लेक्चर, म्हणजे आणखी एक सब्जेक्ट जो आहे तो वाढवून देईल, म्हणजे सुरू करेल, है ना. उद्यापासून टेस्ट चालू होतील, त्या न थांबता नॉनस्टॉप चालू राहतील, कंटिन्यू. जितके विषय तुमचे चालू असतील तितक्या विषयाच्या, जसं की गणित इंग्लिश चालू आहे, गणित इंग्लिश रोज सकाळी टेस्ट राहतील तुम्हाला. ठीक आहे. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्या टेस्ट तुम्हाला रोज सोडवायच्या आहेत. आणि कुठून सोडवायच्या? क्लासरूम मधून. त्या फ्री टेस्टच्या सेक्शन मध्ये जर टाकलेली असेल तिथं नाही जायचं, क्लासरूम मधून सोडवायची.
ठीक आहे ना, ती चूक करायची नाही, कारण तुमचं अनालिसिस आणि क्लासरूम सोबत कंपॅरिझन, बाकीचे जे विद्यार्थी इतर क्लासरूम मध्ये एनरोल आहेत वेगवेगळ्या कोर्सेसला, त्यांच्यासोबत तुमचं कंपॅरिझन त्या टेस्टवर मला करता आलं पाहिजे. तुम्हाला कुठं प्रॉब्लेम जातोय, तुमची विकनेस कुठं आहे ती मला कळली पाहिजे, म्हणजे मी तुम्हाला त्याच्यावर काय करू शकतो, मदत करू शकतो. नाही तर काय होईल, तुम्ही अनालिसिस करणार नाही आणि मलाही अनालिसिस करायला मिळणार नाही जर तुम्ही फ्रीवाली टेस्ट दिली तर फ्री नाही द्यायची, बाहेर नाही द्यायची, क्लासरूम मध्ये यायचं आपल्या, तिथंच टेस्ट द्यायची. क्लासरूम मध्ये टेस्ट कुठं असते, तर तुम्ही जसं की तुमचं क्लासरूम आहे सरळ सेवा भरती समजा, ठीक आहे, तर आपण आपल्या कोर्समध्ये यायचं, कोर्समध्ये आल्यानंतर कंटेंट मध्ये जायचं, कंटेंट मध्ये टेस्ट नावाचं फोल्डर आहे, टेस्ट मध्ये आता सध्या चॅप्टर वाईज टेस्ट चालू आहे. आता सध्या काय सिलेबस पूर्ण झाला का, सिलेबस पूर्ण झाला का नाही, तर सिलेबस पूर्ण नाही झाला तर चॅप्टर वाईज टेस्ट चालू आहे, तर टेस्ट मध्ये चॅप्टर वाईज टेस्टचं फोल्डर आहे, सॉरी टेस्ट मध्ये सब्जेक्ट नावाचं सब्जेक्टचे फोल्डर आहे, जसं की गणित विषयाचं फोल्डर आहे, इंग्लिश ते सब्जेक्ट वाईज फोल्डर आहे. तर ज्या विषयाची टेस्ट द्यायची त्या विषयाच्या सब्जेक्टच्या फोल्डर मध्ये जायचं, तिथं चॅप्टर वाईज टेस्ट मध्ये जायचं आणि चॅप्टर वाईज टेस्ट मध्ये ज्या ज्या अवेलेबल टेस्ट असतील ज्या तुम्ही दिलेल्या नाही आहेत त्या टेस्ट द्यायच्या त्या तुमच्या प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, समजलं. कोर्समध्ये जायचं, कंटेंट मध्ये जायचं, कंटेंट मध्ये टेस्ट नावाचं फोल्डर आहे त्यात जायचं, त्यात तुम्हाला ज्या सब्जेक्टची टेस्ट द्यायची आहे त्या सब्जेक्टच्या फोल्डरमध्ये जायचं आणि तिथे चॅप्टर वाईज टेस्ट नावाचं सेक्शन आहे. जोपर्यंत त्या विषयाचा सिलेबस पूर्ण होत नाही तोपर्यंत सगळ्या टेस्ट ह्या चॅप्टर वाईज टेस्ट राहतील. ठीक आहे, चलो मिलते कल दोपहर को 12 बजे.